एकच मिनिट थांबा माताजी. हरिबोल चालू करू का? येस माताजी, येस माताजी, प्लीज. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज आपण काल झालं नाही, आज भगवद्गीता अध्याय 17वा श्लोक नंबर 5 आणि 6 दोन्ही एकत्र आहेत, असे दोन्ही आपण श्लोक पाहणार आहे। मागच्या आपण 2 ते 4 श्लोकामध्ये पाहिलं की जे लोक आळशी आहेत आणि भगवंताकडे किंवा वेदांकडे दुर्लक्ष करतात आणि मनाप्रमाणे हव्या त्याप्रमाणे आणि हव्या तशा गोष्टी करतात, ते आपण पाहिले की मनुष्याची कशी श्रद्धा सात्विक राजसिक तामसिक असं परवाच सांगितलं दीपाली माताजींनी, अशा 3 प्रकारची असते। आणि सात्विक श्रद्धा असणारे लोक देवतांची पूजा करतात, राजसिक श्रद्धा असणारे लोक ह्याची राक्षसांची पूजा करतात आणि तामसिक असतात ते भूतप्रेतांची पूजा करतात, असं त्यांनी सांगितलं। असं आपण मागील 2 ते 4 श्लोकांमध्ये पाहिले आहे, सांगितलेलं आहे ते आपण पाहिलं। परंतु आता श्रीकृष्ण ज्या व्यक्तीच्या बाबतीत बोलतात ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने किंवा माहीत असून सुद्धा कृतीने ते वेदांच्या शिकवणीच्या विरोधी काम करतात किंवा कृती करतात, त्यात आपण ह्या श्लोकामध्ये 2 सेकंद। हॅलो, तर आपण श्लोक आपण आता पाहणार आहे। 5वा श्लोक आहे, 17वा अध्याय 5वा श्लोक। अशास्त्र विहितं घोरं तप्यन्ते यो तपोजनाः दंभ अहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्धि असुर निश्चयान। याचा अर्थ असा आहे, जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्र संमत नसलेली, शास्त्राची सांगितली नाही तशी शास्त्र संमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, ते जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात, त्यांना असुर म्हटले जाते। आता तात्पर्य प्रभुपाद काय सांगतात ते बघा। असे अनेक लोक आहेत की जे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या तपस्या निर्माण करतात, म्हणजे उदाहरणार्थ जे उपोषण अंतस्थ हेतुपूर्वक केले जाते, म्हणजे जसे आता राजकारणात आपण पाहतो कितीतरी ठिकाणी उपोषण चालू असतं लोकांचं, माझ्या म्हणण्याप्रमाणे करायचे ते करतात, तसं उपोषण करतात। आम्हाला असं पाहिजे उपोषण करणार, आमच्या इच्छा पूर्ण करा
आता सध्या तर खूपच आपण ऐकतो प्रत्येक जण उपोषण करत असतो. म्हणजे त्यांचा हेतू काय असतो? त्यांचा हेतू स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा असतो. त्या ह्या उपोषणाचा शास्त्रामध्ये उल्लेख नाही असं प्रभुपाद सांगतात. सामाजिक अथवा राजकीय हेतूंसाठी उपोषण करणे हे शास्त्र संमत नाही. शास्त्राला मान्य नाहीये की समाजाच्या काही गोष्टींसाठी करून घेण्यासाठी किंवा राजकीय काही गोष्टी करून घेण्यासाठी उपोषण करायचं. केवळ आध्यात्मिक उन्नती करता उपवास करण्याला शास्त्रांची मान्यता आहे. केवळ आपल्या आध्यात्मिक उन्नतीला गीतेनुसार जे लोक अंतस्थ हेतूने उपोषण करतात ते आसुरी लोक होत असं प्रभुपाद म्हणतात. म्हणजे आता जे पण सगळीकडे चालले जगामध्ये किंवा लोकांना वाकवायचं, राजकारण्यांना वाकवायचं, आपल्या म्हणण्यासारखं करून घ्यायचं, त्याच्यासाठी लोक उपोषणाचा मार्ग किंवा हत्यार उपसतात. आणि मग ते नाही आम्ही म्हणतो तसं केलं पाहिजे तरच आम्ही हे उपोषण सोडू, असं असं जे लोक सारखं म्हणजे ते आपल्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी करून घेण्यासाठी ते काही बळाचा वापरच करतात ना, ठराविक ह्या बळाचा वापर करतात. त्याला आसुरी लोक असं आहे असं प्रभुपाद म्हणतात. त्यांचे कार्य हे शास्त्राच्या विरुद्ध असते. म्हणजे हे शास्त्राने संमत नाही केलेलं, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. त्यामुळे सामान्य लोकांना त्याचा मुळीच लाभ होत नाही असं प्रभुपाद सांगतात. वस्तुतः हे दंभ, मिथ्या, अहंकार, काम आणि विषय भोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात. आताच आपला विषय झाला की आपलं काय करून घेण्यासाठी, मी माझं किंवा जे काय असेल ते आमचं आहे हे करून घेण्यासाठी आम्ही करणार. मग त्याच्यामध्ये हेतू तसा आहे, दंभ आहे, खोट आहे, मिथ्या आहे, अहंकार आहे, काम आहे आणि विषय भोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात. अशा कृत्यांमुळे केवळ ज्या पंचमहाभूतांनी शरीर बनलेले आहे ते पंचमहाभूतेच नव्हे तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंतांनाही कष्ट होतात. आता हे शरीराला जरूर नसताना उपवास करायचा, जरूर नसताना त्रास द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे नुसतं शरीराला नाही कष्ट होत, त्यातल्या भगवंतांना सुद्धा कष्ट होतात असं प्रभुपाद सांगतात. राजकीय उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक असते. अशा उपोषणांचा वेदांमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. असं कुठेही आलेलं नाही वेदांमध्ये उल्लेख. आसुरी मनुष्याला वाटेल की अशा मार्गाने आपण शत्रूला किंवा इतर पक्षाच्या लोकांना आपल्या इच्छांशी सहमत होण्यास भाग पाडू. परंतु कधी कधी अशा उपोषणाने मनुष्याचा मृत्यूही होतो. भगवंत अशा कृत्यांना संमती देत नाहीत व ते म्हणतात की अशी कृत्य करणारे लोक म्हणजेच आसुर आहेत. अशी प्रदर्शने म्हणजेच भगवंतांचा अपमानच होईल असंही प्रभुपाद सांगतात. अशी कृत्ये वेदांची अवज्ञा करून आचरली जातात. हे वेदांच्या नुसार नाही चाललेलं, वेदांची अवज्ञा करून आचरली जातात. या संदर्भात अचेतसहा हा शब्द महत्वपूर्ण आहे. सामान्य मनस्थितीच्या लोकांनी शास्त्रातील विधिविधानांचे पालन केलेच पाहिजे. ज्यांची अशी मनस्थिती नाही ते शास्त्रांची उपेक्षा आणि अवज्ञा करतात व स्वनिर्मित तपाचे आचरण करतात. म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे. पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आसुरांचा शेवट कसा होतो हे मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे. अशा लोकांना भगवंत आसुरी लोकांच्या पोटी जन्म घेण्यास भाग पाडतात. आपण मागच्या अध्यायात पाहिलं की सतत त्यांना आसुराच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. परंतु जर अशा लोकांना वैदिक ज्ञानांचा मार्ग दाखविणाऱ्या आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभले तर ते या भौतिक जंजाळातून सुटून परमगतीला प्राप्त होऊ शकतील. त्यांना मार्ग दाखवणारे संत पाहिजेत, सत्संगती पाहिजे, तर ते ह्या आसुर लोक ह्या भौतिक जंजाळातून सुटू शकतात. म्हणूनच आपल्याला जे काही संत सांगतात की नामदेव महाराज सांगतात, अहंकारी आथिले ऐसे जे शरीर ते जाणा मंदिर चांडाळाचे. जे आपुलिया मुखे सांगे पंढरीनाथ नव्हेची तो भक्त सत्य जाणा. अहंकाराने आपलं हे शरीर भरलेले, सगळं शरीर हे अहंकाराने भरलेले. ते काय म्हणतात, ते सगळं मंदिर आहे ना ते चांडाळाचं मंदिर आहे समजा. याच्यामध्ये भगवंत वसत नाही तर ते मंदिर चांडाळाच आहे. जिथं अहंकार असेल, आताच आपण पाहिलं असुराचं, त्याच्यामध्ये अहंकार आहेच ना, दंभ अहंकार. त्याच्यामुळे हे मंदिर कोणाचं आहे तर चांडाळाचं.
आपुलिया मुखे सांगे पंढरीता. पंढरीनाथच सांगतात आपल्या मुखाने. काय सांगतात? नवेची तो भक्त सत्य जाणा. तो भक्त नाहीये, हे सत्य जाणा. पंढरीनाथच हे सांगतायत असं नामदेव महाराज सांगतात. ते पुढे म्हणतात, तयाची ध्याना देवा देव कवचा. त्यामुळे त्याच्या ध्यानात देव कसा असू शकेल? त्याच्या काय करुणी तीर्थाटने मन भरिले अवगुणी. ते म्हणतात की ही जी आपण तीर्थयात्रेला जातो वेगवेगळ्या, आपण तीर्थ कशाला करतो? तर भगवंतांना शोधायला किंवा भगवंतांच्या प्राप्तीसाठी किंवा भगवंतांना ते तिथे साक्षात्कार आपल्याला भगवंताचा होतो. पण ते म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, काय करुणी तीर्थाटने मन भरिले अवगुणी. आपलं मनच अवगुणाने भरलंय तर तीर्थाला जाऊन उपयोग काय? हे सगळे अवगुणच आहे ना. पुढे ते म्हणतात, काय करावे ते तप चित्ती नाही अनुताप. ते तप काय करायचं की ज्या चित्तामध्ये किंवा मनामध्ये पश्चाताप नाही, जाणीव नाही की काय आहे, कसं आहे, कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही, त्याला काय, त्या तपाला काय करायचं? म्हणजे मनच शुद्ध नाही तर. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे. ते म्हणतात मनाचे संकल्प इतके वाईट असतात की तुम्ही तीर्थाला जरी गेला तरी ती धुवून जात नाहीत. मन संकल्पाची पापे म्हणजे मनातले जे चुकीचे संकल्प, चुकीच्या धारणा, किती तुम्ही तीर्थाला जरी गेला तरी ती धुवून जात नाहीत. नामा म्हणे सर्व सोपे पाप जाय अनुतापे. नामदेव महाराज म्हणतात की हे सगळ्यात सोपं काय आहे? पाप जाय अनुतापे. तुम्हाला पश्चाताप झाला, तुमची मन शुद्ध झालं, तुमचं चित्त शुद्धी झाली, तर ती पापे आपोआपच धुतली जातात, आपोआपच नाहीशी होतात. म्हणजे ही अहंकार, दंभ जे सगळं आहे काम, हे जे आसुरी प्रवृत्तीकडे नेणार गोष्ट आहे, त्याच्यासाठी काय, चित्तशुद्धी गरजेची आहे आणि आपल्या मनशुद्धी गरजेची आहे. त्याच्यासाठी आपल्या स्वतःला सुद्धा आपण शुद्ध करायला पाहिजे असं सांगतात. पुढे ते सांगतात, करीना साधन जीवाशी बंधन. म्हणजे असं कुठलं पण साधन नाही की जीवाला बंधन घालेल. कोणे काळी मन नव्हे शुद्ध. म्हणजे मन शुद्ध नसेल तर किती साधना केली आणि बंधन घातलं. आता ते उपवास सांगितले. काय उपवास? त्या उपवासाचा अर्थ काय आहे? की ज्याच्यामध्ये चित्तशुद्धी नाही, ज्याच्यामध्ये भगवंताचं नाव नाही, ज्याच्यामध्ये भगवंताच्या प्रती शरणागती नाही, मन शुद्ध नाही, केवळ आपल्याला काहीतरी पाहिजे ह्या उद्देशाने लोकांच्या डोक्यावर बसून आपण केलेलं तांडव असतं ते एक प्रकारचं, त्याचा उपयोग काय? कोणे काळी मन नव्हे शुद्ध. जर मनच शुद्ध नसेल तर तुमचे हे साधनाचा उपयोग काय जीवाला बंधन घाल. करू जाता तप अभिमान रूप. म्हणजे आपल्या अभिमान जवळ बाळगून तप केलं. अहंकार आहे, अभिमान आहे, मीपणा आहे, अहम आहे, तर त्याचं तप करून काय फायदा? तिथं महाराजांचं तर सतत असं तृणादपी सुनीचे न तरुणपी सहिष्णू. प्रत्येक लेक्चर मध्ये तृणादपी. आणि मग आपल्याला जर हे तृणादपी म्हणजे नम्रताच जर माहित नसेल तर त्या अभिमानाच्या रूपाचा उपयोग काय आहे? ही तप करून त्रिविधादी ताप कैसा निवे. मग त्यांनी आपल्याला हे जे त्रिविध ताप होतात ते कशी कमी होतील? जाणारच नाहीत ना. नित्यानित्य करी विवेक आप. ते जर आपण नित्य अविवेकाने नाही वागलो आणि अविवेकाने वागलो तर काय होतं? ते हे अभिमान वाढत असेल त्यांनी काय होतं? अभिमान मात्र वाढत जातो. नामा म्हणे जन्म विसरून या गेलो मरोनी राहिलो देहातीत. म्हणजे आपण ह्या जन्मात आलो, मनुष्य जन्मात, की जन्म आपण हे विसरून जाण्यासाठी, पण ते काय अभिमानामुळे काय झालं? आपण पुन्हा ह्याच जन्मात राहिलो, पुन्हा आपण त्या आसुरी योनीमध्ये चाललोच आहे. हेच आपल्याला सांगतात की पुन्हा पुन्हा आपण आसुरी योनीमध्ये का जातो? तर हे जे काही दंभ, अहंकार, काम, हे जे विषयभोग आहेत त्याच्यामुळे आपण काय, नामा म्हणे त्याने अभिमान वाढत असे. नामा म्हणे जन्म विसरून या गेलो मरुनी राहिलो देहात. पुन्हा देहातच राहिलो ना आपण. आपली साधना कशी असते? आपली साधना कशी असते? कीर्तने बसता निद्रा नागविले. कीर्तन आहे, बरेचदा आपण पाहतो कीर्तनाला बसलो की आपल्याला झोप यायला लागते. हा, मन माझे गुंतले विषय सुखा. आपलं मन कशात? घरी काय राहिले, कसं करायचं, हे काय करायचं, ते काय करायचं, अनेक विषयांमध्ये आपलं मन अडकलेलं असतं.
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती. तो हरिदास असतो तिथं हरिनामाचं कीर्तन चालूच असतं, पण आपलं मन कुठे विषय सुखामध्ये आहे. नये माझ्या चित्ती नामा म्हणे, माझ्या चित्तामध्ये मात्र येत नाही, असं ते नामदेव महाराज म्हणतात की आपलं चित्त एवढं अस्थिर आहे, इतकं आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकलेले. ह्यातून मार्ग सांगताना नामदेव महाराज सांगतात, न लगे तुझं मुक्ती न लगे तुझं भक्ती. त्याच्या मुक्ती आणि भक्ती करण्याची काय गरज नाही. न लगे तुझं मुक्ती न लगे तुझं भक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच. मला विश्रांती वेगळीच आहे. कुठली विश्रांती? माझे मज कळले, माझे मज कळले. ते म्हणतात की कळलं, काय कळलं? माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. काय प्रेम सुख कळलं माझे मज? न करी तुझे ध्यान न लगे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान करण्यासाठी तुझं ध्यान पण करावं लागत नाही, असं म्हणतायत ते. माझे आहे खूण वेगळीच, माझी खूण वेगळीच आहे, नामदेव महाराज सांगतात. काय आपण ऐकूयात. न करी तुझी स्तुती न वाखाणी कीर्ती. तुझी स्तुती करत नाही, तुझी वाखाण कीर्ती वाखाणत नाही. न करी काय धरिलीसी ते युक्ती वेगळीच. मी मात्र युक्ती वेगळीच धरलेली आहे. कुठली युक्ती? न करी काया क्लेश इंद्रिया निरोध. निरोध, मी काय उपवास तपास करत नाही, मी अहंकार करत नाही. तपासणे साधना आपल्याला हे ज्या श्लोकात सांगितलेलं आहे की उपासना जो सांगितलेला आहे की आपल्या गोष्टी करून घेण्यासाठी शास्त्रविहित जो घोर तप आहे, ते आपण काय करत नाही. ते काय करण्याची गरज नाहीये. की न करी काय क्लेश, काहीला क्लेश देण्याची, शरीराला क्लेश देण्याची पण काही गरज नाही, किंवा इंद्रियांचा निरोध करण्याची पण गरज नाही. माझा हे बोध वेगळाच. ते म्हणतात माझा बोध वेगळाच आहे. काय आहे? नामा म्हणे नाम गायन निर्विकल्प. नामा म्हणे नाम गायन निर्विकल्प. तुझं नावच आहे ना, ते निर्विकल्प गाईल. त्याच्यामध्ये कुठेही खंड ठेवणार नाही, त्याच्यामध्ये कुठेही डाग आणू देणार नाही. एसी आपोआप गवसीत. मग काय होईल? मला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप गवसतील. हा, म्हणजे ह्याच्यासाठी करण्याची गरज नाही. फक्त नाम म्हटलं तरी ह्या सगळ्या गोष्टी मला आपोआप गवसतील. त्यामुळं काय होतं आपलं, काय होतं आपल्या शरीरामध्ये? सतत नाम. नामा म्हणे नाम गायीला निर्विकल्प, येसी आपोआप गवसित. अहंकार पोटीचे उतरले जहर. काय होतं? अहंकार सुद्धा उतरून गेला. अहंकार सुद्धा आपल्या पोटीचा उतरून गेला, झर उतरून गेलं. केला उपकार जगा माझे. त्याच्यामुळं काय होतं? तर जगावरती उपकार नाही, आपल्या स्वतःवरच. काम क्रोध ते उतरले डंब. काम क्रोध सुद्धा निघून गेले. निघून गेले. करपले कोंब संशयाचे. त्याच्यामुळं काय झालं? आपल्याला जे संशय होता, आहे का नाही भगवंत, जे जे वेगवेगळे संशय, ते सगळे त्याचे कोंब सुद्धा करपले, म्हणजे निघून गेले. विकल्पाचे पायी घातली या बेडी. आपण म्हणतो ना विकल्प, माझ्या मनामध्ये निरनिराळ्या शंका आहेत, तर त्याच्या पायी काय घातलीये? बेडी घातली. म्हणजे आता शंकांचं समाधान झालं, आता विकल्प नाही आलेले, थांबले विकल्प. केली ताडातोड इंद्रियांची. आता इंद्रियांचं क्लेश आणि काय ते हे करण्याची गरजच नाही. काय क्लेश इंद्रिय निरोध, ताडातोडच इंद्रियांची. मी आहे देहात, मी असून सुद्धा त्याचा त्रास देत नाही. स्वर्गाधिक सुखे माविली रोकडी. म्हणजे स्वर्गाचं सुख, स्वर्गात जा म्हटलं तरी आपण नको म्हणू. स्वर्गाधिक सुखे माविली रोकडी, वैकुंठाशी शिडी लावलेले. आम्ही काय केलं? डायरेक्ट वैकुंठालाच शिडी लावली. आम्ही परमेश्वराच्या कडेच जायला निघालो. नामा म्हणे धन्य उभारल्या ध्वजा. आता हे वैकुंठाला जायच्या आपण ध्वजा उभारल्या. हातीली या सेजा सुखधामी. आता मी ही सेज आहे ती सुखधामी घातलेली आहे. जे इतके आपण माझं सेज म्हणजे अंथरूण वगैरे असं त्या टाईप, की त्या सुखामध्ये आहे मी आता. त्यालाच आपण म्हणजे काय की हे सगळं आपण, हे एवढं सगळं करण्याची गरज नाही. आसुरी वंशात जाण्याची गरज नाही. साधं सोपं काय सांगितलंय नामदेव महाराजांनी?
नाम गाईन निर्विकल्प, नाम गाईन निर्विकल्प येसी आपोआपच व्यवस्थित. म्हणजे ते बाकी काही करू नका म्हणतात, जप करू नका, ध्यान करू नका, ब्रह्मज्ञान नका, कीर्ती नका, काही नका करू, उपास तापास करू नका, फक्त नाम घ्या निर्विकल्प. एवढंच नामदेव महाराज सांगतायत. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानी लोकांची भक्ती कशी असते, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पद पाहिजे, मला 4 चाकी पाहिजे, मला घर पाहिजे, मला मुलं पाहिजे, माझ्या वंशाला दिवा पाहिजे. ते काय म्हणतात, अज्ञानाची भक्ती इच्छती संपत्ती. अज्ञानी लोकांची भक्ती असते ती संपत्ती मिळवण्यासाठी असते. हा, मला हे पाहिजे, देवाला ते धरतात, मला पाहिजे पाहिजे. आपण सुद्धा त्याच लाईनीत होतो, पण आता थोडा 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 फरक चाललाय. हो, खूप नाही पण थोडासा झालेला आहे. तयाची चित्ती बोध कैसा, ते मग त्याच्या अंतःकरण ज्ञान कसे होणार? हा, आपण नुसतंच देवाला जातो आणि तिथं मागून येतो, मग त्याला ज्ञान कसे होणार? हे आपल्याला इस्कॉन मध्ये आल्यापासून कळते की तयाचे चित्ती बोध कैसा, अज्ञानाची पूजा कामिक भावना. अज्ञानाची पूजा कसे, अज्ञानी भक्तांनी केलेली पूजा ही कामिक भावनेने म्हणजे इच्छेने, मला माझी ही इच्छा पूर्ण करा, माझी ती इच्छा पूर्ण करा, कामिक भावना असे असते. तयाची ध्यान देव कैचा, त्यामुळे त्याच्या ध्यानात देव कसा असेल? देव नाहीच ना, कारण इच्छाच आपली कामिक भावनेने केलेली आहे. म्हणजे इच्छापूर्तीसाठी आपण करतोय, जे काय करतोय साधन तप, ते सगळे इच्छापूर्तीसाठी करतोय. तिथं काय आपण म्हणू, देव कसा असेल त्या ठिकाणी? अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन, निष्काम साधन तया कैचे. मग त्यासाठी काय, अज्ञानी माणसाकडून कसं आहे, निष्काम कर्म घडत नाही. त्यांची इच्छा असते, काहीतरी काम असतं, इच्छा असते, फळ असते, त्यांची आशा असते, मला हे फळ मिळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये भक्तीचा केंद्रबिंदू असतो का? हा, नाही, भक्ती नसते, भक्तीची केंद्रबिंदू नसते. तिथं आशा असते, अपेक्षा असते, इच्छा असते. त्याच्यामुळे अज्ञानी लोकांचे, अज्ञानी म्हणजे शिकून असं नाही, पण जे आपण म्हणतो भक्तीमध्ये अज्ञानी लोकांचं हे चाललेलं आहे. अज्ञानाचे ज्ञान विषयांवरील ध्यान. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्म सनातन तया कैचे. अज्ञानी जीवाचे ज्ञान कसे असते अज्ञानी माणसाला, तर त्यांचं विषयांवर सगळं लक्ष असतं, मला काय मिळतं, हा, ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. मग त्यांना सनातन ब्रह्म कुठून मिळणार? नाहीच मिळणार ना. असं जर तुमचं लक्ष तिकडं असेल तर तुम्हाला सनातन ब्रह्म कुठून मिळणार? तुका म्हणे जळो ऐशियांची तोंड. तुकाराम महाराज अगदी परखडपणे बोलतात, तुका म्हणे जळो ऐशियांचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढवी. तुकाराम महाराज म्हणतात, अज्ञान भक्ताच्या तोंडाला आणि त्यांच्या अज्ञानाला आग लागो. ते म्हणतात, असल्या लोकांच्या तोंडाला आणि त्यांच्या अज्ञानाला आग लागो. ते अज्ञानी भक्तीचे स्तोम माजवतात, नुसते स्तोम माजवतात. आपण पाहिले आता सगळीकडे जगामध्ये त्या भक्तीचं स्तोम माजलेलं आहे. खरी भक्ती फार कमी ठिकाणी मिळते आणि फार कमी ठिकाणी सांगितली जाते की भक्ती म्हणजे काय आणि कशी करायची. त्याच्यामुळे अगदी परखडपणे त्यांनी आसूड ओढलेले आहेत की अशा लोकांना त्यांचं ऐकू नका, त्यांनी माजवलेलं स्तोम सुद्धा तुम्ही ऐकू नका. अनेकांच्या घाते मणिता मानिता संतोष. ह्या लोकांचं कसं असतं, सुख दुःख दोष अंगी लागे. ते काय म्हणतात, दुसऱ्याचा घात झाला असता त्यांना, जर आपल्याला आनंद वाटला, हा, दुसऱ्याचं वाईट झालं आणि आपल्याला आनंद वाटला, आपल्या अंगी दुःख आणि पापाचे दोष लागतो ना, त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुख कसलंय, दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला आनंद होत असेल तर ते कसलं सुख आहे? ते पापच ना, आपल्याला मिळालेलं पापच आहे, आपल्याला लागलेलं पाप आहे, आपल्याला मिळालेलं दुःख आहे ते. असं तुकाराम महाराज सांगतायत. हा, ऐसे मनी वाढू वाहू नये ते संकल्प, करू नये पाप भांडवल. ते म्हणतात, म्हणून दुसऱ्याचा घात व्हावा ही कल्पनाच करायची नाहीये, स्वप्नात देखील कल्पना करू नका म्हणतात. आणि त्याच्यामुळे पापाची वृद्धी करू नका असे तुकाराम महाराज सांगतात. ऐसे मनी वाहू नये संकल्प, असा संकल्पच करू नका की दुसऱ्याचं वाईट होईल. करू नये पाप भांडवल, त्यांनी आपलं पापच उलट वाढतं असं तुकाराम महाराज सांगतात. ते आपलं समाधान पण संपवित. हा, किलमिशांचे चित्ती राहता कांचनी, अनित जोडणी अंगी ते जोडणी ठाव जळी.
म्हणजे काय, चित्तात पाप आपल्याला घडल्याची टोचणी लागते ना, आपण नाही विसरू शकत. आपण ती इच्छा केली, एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून आपण जर इच्छा केली तर ती आपल्या मनाला टोचणी असते. आणि सतत जर ती टोचणी असेल किंवा ती व्यथा जर आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठं असेल, ती आपल्याला पीडा देणारच, त्रास देणारच आहे. ते आपले समाधान सुद्धा नष्ट करते, कारण आपली तिथं भावना वाईट असते म्हणून. त्याच्यामुळे ती काय करते, आपलं समाधान सुद्धा नष्ट करते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, होणार ते होय प्रारब्धची. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्यावर रागवल्याने केलेल्या पुण्याचा आपला क्षय होतो म्हणतात. याकरता कोणी कितीही नुकसान केलं आपलं तरी त्याच्यावर रागवू नये. कारण म्हणतात, जे होणार ते होय प्रारब्धची, प्रारब्धाप्रमाणेच सर्व होते, असं घडते, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे आपल्याला कोणी खरे आजपर्यंत कोणी एवढं बोललेलं नव्हतं, हे तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतायत की हे तुमच्या प्रारब्धाप्रमाणेच घडतंय. त्याच्यामुळे तुम्ही कोणाला चिडू नका, कोणावर बोलू नका, कोणावर रागवू नका. तेव्हा काय आहे, ज्याचं कसं असतं की देह दवा आहे प्रारब्धा आदिन, याचा मी का सीन वाहू भार. तेव्हा ते काय म्हणतात की देह जर प्रारब्धाच्या स्वाधीन असेल, आपला प्रारब्धाप्रमाणे चालणार असेल, तर त्याचा भर डोक्यावर मी वाहून का कष्टी होऊ, म्हणजे मनाला का त्रास देऊ, का होऊ भार. हा, सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने इच्छित असेल. काय माझा काळ कसा, माझा सर्व काळ कसा जावा, तुझ्या चिंतनात जावा, हेच माझे तुझ्याकडे कायेने आणि वाचने मागणे आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की माझे मागणे काय, तुझ्या चिंतनात जावे. म्हणून कसं आहे की आचरणा ठाव नाही अंगी स्वतः भाव, स्वतःचे ठाई शुद्ध वर्तनाचा पत्ता नाही, व देवाविषयी हरिभक्तीविषयी श्रद्धा नाही. स्वतःच्या अंगी शुद्ध वर्तन करण्याची इच्छा नाही आणि हरिभक्त किंवा देवाच्या विषयी चांगली श्रद्धा नाही, अशा लोकांचे पंडित करवी अनेकांची घातक गोडी काढून पंडित, असे पंडित जे असतात त्या आचरणाने शुद्ध वागणाऱ्याच्या लोकांच्या उपयोगाचे काही नाहीये. त्यांच्या आचरणात दोष असतात, ते काढता येत नाही, ते इतरांचा घातच करत असतात. म्हणून अशा लोकांच्या संगतीत राहू नये असे तुकाराम महाराज सांगतात. म्हणून काय म्हणतात ते की सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा म्हणे इच्छित असेल, की माझा सगळा काळ आहे ते तुझ्या चिंतनात जावं, हेच माझे तुझ्याकडे कायेने वाचेने मागणी आहे. हा, दुसरं काही नाही, नुसतं कायेने नाही वाचेने पण मागणी. लाभ तो न दिसे याहून दुसरा आणि दातारा येणे जन्मी. आता ह्याच्यासाठी हे दातारा, दातारा म्हणजे देणारा तो दाता, हे दातारा दुसरा काही लाभ असणार आहे या जन्मामध्ये, मला दिसतच नाही दुसरा काही लाभ. हा, दुसरा काही लाभ दिसत नाही. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे मुखटे आहे देवा. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की आतापर्यंत संकट सोशीत आलोय मी. सर्व संकटाचं कोण आहे, सर्व संकटाचं मी आणि माझे, हा अभिमानाचा दोषच आहे. म्हणजे मीच माझ्या संकटांना जबाबदार आहे, असं तुकाराम महाराज सांगतायत की मी माझी मुखटी, की हा जो अभिमान आहे माझा, मी आणि माझे, हेच आपलं संपत नाही. त्याच्यामुळे तुकाराम महाराज सांगतात की हा दोषच आहे. तेव्हा काय करायचं, तुकाराम महाराज साधा सोपा विषय सांगतात की आपल्याला ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं आहे. तर राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुकाराम महाराज काय सोपे शब्द सांगतात की राम या नामाचं स्मरण केल्याबरोबर काय होतं, काम क्रोधाचं दहन होतं आणि शरीरातील अभिमान देशोधडीला जातो. म्हणून राम म्हणायचं. राम म्हणता कर्म तुटल भव बंधन, नये श्रमसी न स्वप्ना माझी. म्हणजे राम जर राम नाम आपलं कर्म बंधन पण तुटते, संसार बंधन पण नष्ट होते आणि कोणतेही श्रम स्वप्नात होणार नाही. कुठलेही आपल्याला स्वप्नात सुद्धा कुठलेही कष्ट होणार नाहीत, असं तुकाराम महाराज म्हणतात. राम म्हणतात जन्म नाही गर्भवास, नव्हे दारिद्र्य पात्र कधी. रामनामाच्या स्मरणाने
गर्भवासाचे पण दुःख नाहीसे होते. म्हणजे सतत जन्म मरणाला जो आपण येतो ते पण दुःख नाहीसे होते व पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि कोणत्याही स्वरूपाचे दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही असं तुकाराम महाराज सांगतात. राम म्हटल्यामुळे राम म्हणता यम शरणागत बा पुढे आढळ पद पुढे काय देते. राम नामाने यम सुद्धा गरीब होऊन जातो, शरण येतो आपल्याला. हा, आपण किती ठिकाणी ऐकलेले. राम नामाने यम गरीब होऊन शरण येतो आणि त्यामुळे आपल्याला जी अविनाश प्राप्ती होते, आपण अविनाशी होतो. तिच्या पुढे ध्रुवाचे आढळपद देखील तुच्छ आहे असं म्हणतात, की आढळपद सुद्धा तुच्छ आहे. राम म्हणत धर्म घडती सकळ तिमिर पडळ नासे. काय रामनामाने सर्व धर्म घडतात आणि अज्ञान अंधकाराचा पडदा नाहीसा होतो. आपल्या जे डोळ्यावर अज्ञानाने अंधकाराचा पडदा आलेला आहे तो नाहीसा होतो. राम म्हणता तुकाचा बंधू तारी नेल भाऊ भव सिंधू संदेह नाही. हे तुकाराम महाराजचे भाऊ कान्होबा राय त्यांचं हे अभंग आहे. तर ते म्हणतात की रामनामाचं जर साधक आहे, रामनाम जर घेतलं तर त्या साधकाला भवसागर सुद्धा तारून नेईल, तरून जाईल तो, त्यात शंका नाही असं कान्होबाराय सांगतात. आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात की अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठले, मागे होता आहे शिष्टाचार. अवगुणाची कोणी स्थापना पूर्व काळात पण कोणी सांगितलं नाही की असं वागा, दंभ ठेवा, अहंकार ठेवा, काम क्रोध ठेवा. अवगुणांची स्थापना पूर्व काळात सुद्धा कोणी केली नाही. पूर्वीपासूनच योग्य आचार समाजात चालत आले आहेत. म्हणून काय हे निर्बळ आणि शिष्टाचा अवगुण पुढे करून आपला अवगुण झाकण्याचा प्रयत्न करू नये. काय असतात, काही लोक असतात की नाही नाही हा असं करतो म्हणून मी असं करतो, हा असं वागतो म्हणून मी असं वागतो. तर दुसऱ्यांचं आपल्या स्वतःचा अवगुण झाकण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण तो आपला अवगुण आहे असं ते म्हणतात. तर ती त्याची ती कृती योग्य नाही असं तुकाराम महाराज सांगतात. दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा, हा तो नव्हे बरा सत्यवाद. ते म्हणतात एखादा गरीब असेल, निर्बल असेल तर त्याच्या नावाची उगीच गवंडी पिटवायची की हे असं केलं, ही गोष्ट बरी नाही किंवा खरी पण नाही. हा, कारण ते पुढं फार सुंदर उदाहरण देतात. मद्य आणि मधु एक राशी नावे, तरी का ते खावे अंधारे आधारे त्या. मग मद्य आणि मध एकाच राशीची दोन्ही आहेत ना. एकाच राशीची नाव आहेत. मग तेवढ्या आधाराने प्राशन करावे का, मद्यप्राशन करावे का असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद निवडी भेदाभेद वृष्टी न्याय. तुकाराम महाराज म्हणतात की व्यासाधिक संतांनी जे पण काय दिलंय, मेघवृष्टीप्रमाणे वृष्टी न्याय, मेघवृष्टी त्याप्रमाणे त्या सहज केलेल्या उपदेशाने तर मला उच्छिष्ट प्रसाद मिळालाय. कुठला प्राप्त झालाय, हे जे आपल्याला सगळे संत साहित्य, महाभारत, व्यासांचे सगळे उपनिषद, भागवत, जे भगवद्गीता, सगळं जे काही रचिलं आहे त्यांचा उच्छिष्ट प्रसाद मी श्रवण केला आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, आता मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं म्हणून काय करायचं आपल्याला, हे बुक डिस्ट्रीब्युशनला फार महत्व द्यायचं आपण. कारण ते जर आपण हे वाचलं तरच आपण वाचवणार आहे. आणि ही वाचण्यासाठीच आपण लोकांच्या मध्ये भगवद्गीतेचा, आता गीता जयंती महिना चालू आहे, तर सर्वांनी भगवद्गीतेचं वितरण करायचं. भगवद्गीता लोकांच्या पर्यंत कशी पोहोचेल, जशी सांगितली तशी, त्याला फार आडेवेढे घेतलेले नाहीत प्रभुपदांनी, जशी आहे तशी. तर ती जशी आहे तशी भगवद्गीता प्रभुपदांची आपल्या ह्याच्यातून आपण लोकांच्या पर्यंत ते दान द्यावं किंवा विक्री करावी किंवा अथक अनेक लोकांच्या पर्यंत ही कशी पोहोचेल ह्या महिन्यामध्ये आपण पाहायचं आहे. म्हणून काय करायचं, विधीने सेवन विषय त्यागाते समान, शास्त्रानुसार, अशास्त्रीय नाही. आताच्या श्लोकात आहे अशास्त्र विहित, तर शास्त्रानुसार विषयांचे सेवन केले तर ते विषय त्यागा समानच आहेत. आपण म्हणजे खाल्लं पिल्लं तर ते शरीर चालवण्यासाठी करतो, कुठले पण विषयांचं भोग नाही करत, तर ते त्यागा समानच आहेत असं शास्त्रानुसार जर वागलं तर.
म्हणून काय करायचं, मुख्य धर्म आपला काय आहे तुकाराम महाराज सांगतात, मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसानार्थी. मनुष्य जन्माच्या प्रारंभापासून मृत्यूपर्यंत हरीचे चिंतन हाच मुख्य धर्म आहे. म्हणजे हे संतांनी आपल्याला सांगितलंय की नुसतं प्रारंभापासून, जन्माच्या प्रारंभापासून अंतापर्यंत हरीचे चिंतन हाच मुख्य धर्म आहे. पण धर्माची गल्लत करतो नेहमी की हा माझा धर्म येतो, तो नाही, तर हे हरीचे चिंतन हाच मुख्य धर्म आहे असं तुकाराम महाराज सांगतात. बहु अतिशय खोटा तर्के होती बहु वाटा. म्हणजे हरिभजनाबद्दल आपण कसं असतं की बुद्धी तर्क करते की नाही हे योग्य का नाही, हरिभक्तीबद्दल हे योग्य का नाही, देव आहे का नाही, नाव घेणं चुकीचं का नाही. प्रभुपादांना सुद्धा प्रश्न विचारतात. प्रभुपाद आम्ही जर हा प्रश्न, आम्ही जर समजा भक्ती केली आणि समजा तिथं भगवंतच नसतील, तर प्रभुपाद म्हणाले की अरे भगवंत नसतील तर काय तुझं वाटवलं, तू आता इतकं विषयांच्या आहारी गेला होतास, की कमीत कमी त्याच्यातून तुझी मुक्ती झाली, समजा भगवंत नसतील तर तुझं काय वाटोळं झालं. हा, तसं आहे की आपल्या मनात शंका असतात, बुद्धी काय करत असते, तर्क करीत असते, तर अनेक मार्गाकडे मन भरकटत जात असतं. हा, आपलं मन असतं सारखं भरकटत असतं, ते एका ठिकाणी नाही. बहिणाबाईंचं नेहमी वडाय वडाय, होते होते इथं गेलं गेलं आभाळात. ते इतकं मन अस्थिर आहे की कुठं पळेल सांगता येत नाही. हा, तुका म्हणे भावे कृपा करी जिते जेते देवे. तुकाराम महाराज म्हणतात की हरिभजनाबद्दल श्रद्धा ठेवली तर हरी त्याच्यावर कृपा करील. ते श्रद्धेने किंवा भाव मनामध्ये धरून जर भगवंताबद्दल चिंतलं तर हरी त्याच्यावर कृपा केली. हे सर्व समजून महाराज सांगतात की सकळिकांच्या पाया माझी विनवणी. आता ते आपल्या सगळ्यांच्या पायी एक आहे की विनवणी करतायत. सकळिकांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. आता ते आपल्या चरणी मस्तक ठेवून विनंती करतायत, काय सर्वांना माझी विनंती असे म्हणतात तुकाराम महाराज. अहो श्रोते मुक्ते सकळ जन. तुमच्यासारखे श्रोते मी आज बोलतीये म्हणून मी बघता, आणि सकळही जन जे कोणी असते सकळही जन बरे पारखून बांधा गाठी. सगळं पारखून घ्या. योग्य पारखून म्हणजे आपण मालाचं कसं बाजारात गेल्यावरती माल पारखून घेतो, भाजी पारखून घेतो, तसं ते काय म्हणतात की येथील मालाची परीक्षा करून उत्कृष्ट दर्जाचे असेल तेच पदरात घेऊन बांधा त्याच्या गाठी. फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तवा हा माल हरवाही. ते म्हणतात ते पारमार्थिक वस्तूंचे भंडारे मी फोडले आहे. परमार्थिक वस्तूंचे हे जे भांडार आहे ते मी फोडले आहे, परंतु हा माल हा माझा नाहीये, ह्याचा धनी विठ्ठल आहे. हा याचा धनी कोणही विठ्ठल आहे, आणि मी त्याचा भार वाहणारा हमाल आहे असं म्हणतात तुकाराम महाराज. तुका म्हणे चाली झाली चौदेशी, उतरेल कैसी कसे खरा माल. तुकाराम महाराज म्हणतात सर्व देशात ह्या मालाला चांगली किंमत आली आहे, मिळाली आहे. सर्वजण नाम संकीर्तन करू लागले, त्यामुळे हा माल संत मंडळीच्या कसोटीस उतरला आहे. म्हणून आपल्याला जर आसुर व्हायचं नसेल, आसुराच्या पंक्तीत जायचं नसेल, तर हे संतांनी जे सांगितले सतत नामस्मरण करा, त्याच्यामुळे काय फायदे होतात आणि आसुरांच्याकडे गेल्याने काय तोटे होतात ते पण ते सगळे सांगतात. ते ह्या श्लोकामध्ये आलेलं सगळं वर्णन आहे ते मी आपल्यापर्यंत पोचवायचं, आपल्या मध्ये असणाऱ्या परमेश्वर रूपी च्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला माझ्या कुवतीप्रमाणे. ह्यात जर काही चुकलं असेल तर माझं समजा, मला माफ करा. आणि आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे व्यक्त व्हा. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी, खूप सुंदर विवेचन केलं माताजी तुम्ही. आपल्याला असे दिव्य महान वैष्णव संत आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभले आणि त्यांनी मनुष्य जीवनाचं सार्थक असं वर्णन त्यांच्या अभंगांमध्ये केलेलं आहे, आणि ते आपलं अहोभाग्य आहे. आणि त्याहून अहोभाग्य म्हणजे तुम्ही ते अभंग आमच्यापर्यंत पोहोचवता, त्याचे अर्थ आम्हाला समजून सांगता माताजी. खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर सांगितलं. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता.
अनम्यूट करा ना माताजी. नाही बोलायचं असेल तर. अनम्यूट झाले का कोणी बघेल का जरा? झाले माताजी. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. चालेल, थांबायचं माताजी. थँक्यू माताजी. हो चालेल माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. करू का बंद मग मीटिंग? थांबूया. उद्या सगळ्यांनी चालेल. 2 वाजता जॉईन व्हा. उद्याचा श्लोकही खूप सुंदर आहे. सर्वांनी पुन्हा जॉईन व्हा. धन्यवाद. चालेल. थांबूयात का मग? हो हो. हरे कृष्ण. कृष्णा.